धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना हा महिना असतो लक्ष्मीनारायणाचा. म्हणजेच हा सण असतो आपल्या लेक आणि जावयाचा. आपण आपल्या जावयाला विष्णू रूप मानत असतो आणि मुलीला लक्ष्मीचं रूप मानत असतो. म्हणून आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा असं म्हणत असतो. म्हणूनच आपल्याला धोंड्याच्या महिन्यामध्ये लक्ष्मीनारायणाचं म्हणजेच आपल्या लेक आणि जावयाचं स्वागत करायचं असतं, पाहुणचार करायचा असतो. त्याबद्दलच माहिती पाहणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आपण आपल्या मुलीला लक्ष्मीचं रूप मानतो. बघा, आपल्या घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा आपण काय म्हणतो की लक्ष्मी जन्माला आली, आमच्या घरात लक्ष्मी आली. आणि आपण जावयाला म्हणूनच विष्णूचं रूप मानत असतो आणि मुलीला आणि जावयाला मिळून आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा असं म्हणत असतो. आणि या महिन्यामध्ये त्यांचाच आपल्याला पाहुणचार करायचा असतो. विष्णूला म्हणजे आपल्या जावयाला आपण दान धर्म करायचा असतो. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या जावयाला पोशाख केला जातो, मुलीलाही साडी घेतली जाते, त्याबरोबर इतर वस्तूंचंही दान केलं जातं. आता बघा, ज्यांच्याकडे पैसे आहेत असं म्हणतात की या महिन्यामध्ये सोनं दान करायचं असतं, चांदी दान करतात. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते करू शकतात, पण ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी इतरांचं पाहून ते करण्याची गरज नाही. बघा, धोंड्याच्या महिन्यामध्ये दान करण्याला महत्त्व आहे. मग ते सोन्याचं आणि चांदीचंच केलं पाहिजे, हिरे मोती दिले पाहिजेत असं नाही. तुम्ही दुसरंही कोणतंही दान करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमची मुलगी दिलेली आहे, कन्यादान केलेलं आहे. आणि जगात सगळ्यात मोठं दान आहे ते कन्यादान. एवढं मोठं कन्यादानाचं पुण्य तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सोनंच दिलं पाहिजे, चांदीच दिली पाहिजे असं नाही. आणि इतर देतील तर त्यांचं पाहून आपण कर्ज काढून सहन करण्याची गरज नाही आहे. आपण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्याच गोष्टीचं दान करावं. बघा, अधिक महिना सुरू होताच आपल्या आईवडिलांची धावपळ चालू होते की लेकीला जावयाला बोलवायचं आहे, सण करायचा आहे, त्यांना पाहुणचार करायचा आहे, दान करायचं आहे. पण सोनंच दिलं पाहिजे असं नाही, तुम्ही इतर धातूचं दान करू शकता. आता तर पहा, इतकी म्हणजे फॅशनच निघाली आहे की सर्व असं मोठं डेकोरेशन टाईप करायचं, सर्व पाहुणे बोलवायचे, मग ते फोटो काढून इथं तिथं सोशल मीडियावर टाकायचे. पण त्यामध्ये हा विचार केला पाहिजे की त्या मुलीच्या आईवडिलांची परिस्थिती कशी आहे, ते तेवढं करू शकतात का. मुलीने पण आईवडिलांचं मन जाणून घ्यायला हवं आणि आईवडिलांना सांगायला हवं की असं नका करू, किंवा मुलीने हट्ट करू नये की माझं असं स्वागत करा, जावयाचं असं स्वागत करा. या गोष्टी कुठंतरी बघा मुलीच्या आईवडिलांचा पण विचार करून केल्या पाहिजेत. आणि मुलींच्या आईवडिलांची परिस्थिती तशी असेल, त्यांना हौस करावी वाटत असेल तर त्यांनी अवश्य करावी. पण ज्यांची परिस्थिती नाही आहे ते करण्याची, त्यांनी विचार करूनच करावं. इतरांचं पाहून आपणही ते करण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. हौस करण्याची आणि हौस करून घेण्याची हौस ही प्रत्येकालाच असते बघा. आणि मुलीच्या आईला तर एवढी हौस असते की तो धोंड्याचा महिना आयुष्यामध्ये एकदाच नाही, किती वेळेस आला तर ती हौशीनेच करत असतात. बघा, हौसेला मोल नाही आहे, पण आपण आपली परिस्थिती पाहून हौस करायला हवी. कारण या महिन्यामध्ये ना खूप साऱ्या वस्तू दान केल्या जातात. मग जावयाला आपण त्या सोन्याच्या ऐवजी आपली परिस्थिती नसेल तर दुसऱ्या धातूमध्ये दान करू शकता. या महिन्यामध्ये धातूची वस्तू दान करण्याला महत्त्व आहे. मग तुम्ही तांब्याचं ताट देऊ शकता किंवा चांदीचं ताट देऊ शकता. या महिन्यात पितळेची वस्तू पण दान केली तरी चालते. या महिन्यांमध्ये 5 भांडे दान करण्याची पद्धत आहे बघा. स्टीलचे असले तरी चालतात ते, ताट, तांब्या, वाटी, दिवा एक त्यामध्ये. मग तांब्याचा असेल तरी दिवा चालतो, चांदीचाच दिवा असायला पाहिजे असं काही नियम नाही आहे. आपण जे आपल्या पद्धतीने करू शकतो तसा पाहुणचार आपण करायचा आहे. महत्त्वाचं काय असतं की दान करणे. मग ते कोणती गोष्ट दान केली याला महत्त्व नाही आहे. आपल्या परीने आपल्याला जे शक्य आहे ते आपण दान करायचं असतं. आणि बघा, जे आपण ताट आणतो म्हणजे ताम्हण आणलं तरी चालेल, तांब्याचं ताम्हण टाईप ताट असतं ते आणलं तरी चालेल. आणि त्यामध्ये आपल्याला जावयाला दान करायचं असतं ते बत्ताशे किंवा अनारशाला पण महत्त्व आहे. अनारशी देऊ शकता तुम्ही किंवा बत्ताशे देऊ शकता, पण ते 33 आकड्यामध्ये असाल. म्हणजे तुम्ही जर बत्ताशे देत असाल तर ते 33 ठेवायचे असतात त्या ताटामध्ये. किंवा अनारसे जरी असले, अनारसे पण दिले तरी चालतात, तर ते पण 33 ठेवायचे असतात. आणि त्यावरती तो दिवा ठेवायचा असतो. कोणी चांदीचा दिवा देतं किंवा कोणी तांब्याचा दिवा आणला छोटासा तरी चालतो, तो दिवा लावायचा असतो आणि ते ताट त्या जावयाच्या हातात द्यायचं असतं. म्हणजे ते आपण त्यांना दान केलेलं असतं. आता हे 33च का द्यायचे असतं, तर 33 आकड्याला खूप महत्त्व आहे बघा. धोंड्याचा महिना हा 33 महिन्यानंतर येत असतो. आणि 33 कोटी देव आपण म्हणतो ना, 33 कोटी देव आहेत, तर 33 कोटी देवांना आपण ते समर्पित केलं असं म्हटलं जातं. आणि 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो, यासाठी हा 33 आकडा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही काहीही द्या, बत्तासे देऊ शकता, अनारसे देऊ शकता किंवा धोंडे देऊ शकता जे पुरणाचे बनवले जातात. ते पण आपल्याला 33च भरायचे असतात ताटामध्ये आणि त्यावरती दिवा ठेवायचा, तो लावायचा आणि मग ते दान करायचं.
धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे आपण जावयाला विष्णू स्वरूप मानून हे सर्व दान करायचं असतं. म्हणजे आपण भगवान विष्णूंची सेवा केली, भगवान विष्णूंना या गोष्टी दान केल्या असं महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये सोनं चांदी हे देण्यापेक्षा तुम्ही तांब्याचं ताट देऊ शकता किंवा पितळेचं ताट देऊ शकता. नाहीतर तुमची परिस्थिती जर नसेल तर तुम्ही स्टीलचं ताट द्या. हे धातू देण्याला महत्त्व आहे. मग तो कोणता धातू आहे हे महत्त्वाचं नाही आहे. धातूचं दान करायचं असतं या महिन्यामध्ये. आणि आपल्याला जे धोंडे, बत्तासे, अनारसे हे दान करण्याला महत्त्व आहे. ते सोन्या चांदीपेक्षा पण महत्त्वाचं दान आहे. आणि बघा, ज्यांना मुलगी नाही आहे, जावई नाही, त्यांनी कोणाला दान करायचं? कारण दान करणं हे महत्त्वाचं असतं या महिन्यामध्ये. तर ज्यांना मुलगी जावई नाही त्यांनी आपल्या पुतणीला दान करावं. आणि पुतणी नसेल तर त्यांनी आपली भाची वगैरे असते तिला बोलवून, तिच्या मिस्टरांना बोलवून दान धर्म करायचा असतो. किंवा आपण आपल्या नंदेला दान करू शकता. किंवा आपल्या बहिणीची मुलगी वगैरे असते तर तिला आणि तिच्या मिस्टरांना बोलवून आपण दान धर्म करू शकता. बहिणीची मुलगी आपल्या मुलीसारखीच असते, त्यामुळे आपण मुलगी नसेल तर दान करायचं नाही असं नाही. आपण कोणाला ना कोणाला दान धर्म करायचा आहे. त्याबरोबरच बघा, धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलगी जी आहे लग्न झालेली ती आपल्या आईची ओटी भरत असते. तर धोंड्याच्या महिन्यामध्येच भरली जाते. तर ती का भरली जाते आणि कशी भरायची याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तोपर्यंत बघा, या व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का? व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.